मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीबाबत आज खूपच महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। एकूण फॉर्म किती आले ते पण बघणार आहोत, कट ऑफ बघणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आचारसंहिता चालू आहे तरीसुद्धा मित्रांनो वर्किंग जे आहे ते प्रोग्रेसमध्ये आहे। त्यामुळे फायनल आता जे काही तुमच्या पुढच्या प्रोसेस आहेत त्यासुद्धा किती फास्ट होणार आहेत ते पण आपण बघणार आहोत, कोणकोणत्या पुढच्या प्रोसेस आहेत ते पण आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहे, बिलकुल पण स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास एक लाईक जाता जाता नक्की करा। सोबतच झेडपीच्या उर्वरित परीक्षा पण लवकरच होत आहे, त्यासाठी जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आणि ई बुक स्टडी मटेरियल जे असेल नक्की घेऊ शकता। खूप कमी प्राइसमध्ये मित्रांनो शेवटच्या दिवसामध्ये अवेलेबल केले, जसे की आरोग्य सेवेसाठी फक्त 96 रुपयामध्ये 183 टेस्ट उपलब्ध केलेले आहेत। ग्रामसेवक भरतीसाठी सुद्धा फक्त 97 रुपयामध्ये 178 टेस्ट आहेत। अंगणवाडी सुपरवायझरसाठी 95 रुपयामध्ये 180 टेस्ट आहेत। नक्की शेवटच्या दिवसामध्ये आपण टेस्ट सोडू शकता, जेणेकरून आपला कॉन्फिडन्स बूस्ट व्हायला मदत होईल। आणि कारागृहाच्या भरतीच्यासाठी सुद्धा आपण स्पेशल मार्गदर्शक उपलब्ध केलेलं आहे। ई बुक आहे, व्हिडिओ लेक्चर आहे आणि टेस्ट सिरीज आहे। हे फक्त 250 मध्ये तुम्हाला उपलब्ध केलेलं आहे। सोबतच ग्रामसेवक असेल, आरोग्य विभाग असेल, त्याला तांत्रिकचे मित्रांनो घटक आहेत आणि ते इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमधून आपण तुमच्यासाठी उपलब्ध केलेले आहे। जर टेस्ट आणि ई बुक दोन्ही एकसाथ पाहिजे असेल फक्त 150 रुपयामध्ये तुम्हाला हे दोन्ही पण भेटून जातील, ग्रामसेवकचं पण आणि आरोग्य विभागाचं। मराठीतून पण तुम्हाला सगळं टू द पॉईंट ऑफिशियली टेक्निकल पण बनवलेलं आहे, नॉन टेक्निकल दोन्ही पण तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहे। फक्त ई बुक पाहिजे असेल तर फक्त 99 रुपयामध्ये भेटून जाईल। ऑनलाईन टेस्ट आणि ई बुक दोन्ही एकत्र पाहिजे असेल तर 150 रुपयाला तुम्हाला हे एक्झामवडी आपल्या उपलब्ध केलेला आहे। अधिक माहितीसाठी जो नंबर दिसत आहे एक्झामवडीचा 72 48 93 071 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल देखील करू शकता। सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघूया की एकूण फॉर्म आलेले आहेत किती। तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो, ज्युनियर क्लर्कसाठी जर आपण बघितलं, ज्युनियर क्लर्क यासाठी जर आपण बघितलं तर जवळपास 96,939 एवढे अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। आणि पिऊन आणि हमाल यासाठी जर आपण बघितलं तर जवळपास 2 लाख या ठिकाणी 7,178 एवढे फॉर्म आलेले आहेत। म्हणजे टोटल जर आपण या ठिकाणी बघितलं तर जवळपास मित्रांनो 3 लाखच्या आसपास या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत। आणि आपल्याला माहिती असेल ज्यावेळेस मित्रांनो तलाठी भरती झालेली होती त्यावेळेस पण आपल्याला माहिती फक्त 4,500 जागा होत्या मित्रांनो। किती होत्या? 4,500 जागा होत्या आणि त्यासाठी फॉर्म आले होते मित्रांनो 12 लाख। ठीक आहे, 12 लाखाच्या आसपास या ठिकाणी फॉर्म काय झाले होते, आलेले होते। परंतु या ठिकाणी आता जागा पण मित्रांनो जवळपास 5,500 काय होत्या मित्रांनो जागा होत्या। आणि या ठिकाणी फॉर्म किती आलेले आहेत तर दोन्ही मिळून जर आपण या ठिकाणी फॉर्म बघितलं तर फक्त फॉर्म आलेले आहेत मित्रांनो 3 लाख एवढे फॉर्म आलेले आहेत या ठिकाणी आपण बघू शकता। म्हणजे या ठिकाणी जर जागांचा विचार केला तर जागा मित्रांनो जिल्हा न्यायालयासाठी जास्त आहेत आणि फॉर्म या ठिकाणी जर बघितलं तर जवळपास या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो 4 पट फॉर्म काय झालेले आहेत, कमी आलेले आहेत। म्हणजे या ठिकाणी फॉर्मची संख्या आहे बाकी सरळ सेवा परीक्षांपेक्षा भरपूर या ठिकाणी कमी आलेले आहे, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। दुसरं म्हणजे हे काय तुमची फायनल आता जो काय तुमचा हे येणार आहे, रिझल्ट येणार आहे तर ते काय फायनल असणार का तर नाही, त्यासाठी भरपूर स्टेजेस आहेत न्यायालय भरतीमध्ये। जसे की पहिली स्टेज जी आहे ती तुमची आता जर बघितलं तर पहिली स्टेज काय मित्रांनो तर ही तुमची चाळणी परीक्षा होती। आता जो रिझल्ट येणार आहे तुमचा चाळणी परीक्षेचा येणार आहे। त्यानंतर मग ज्यांचं पण टायपिंग आहे त्यांचं टायपिंग होणार आहे मित्रांनो। आणि ज्यांची पण मित्रांनो शिपाई भरती आहे त्यांची स्वच्छता चापल्यता चाचणी होणार आहे। आणि त्यानंतर मग मित्रांनो तुमची मुलाखत होणार आहे। म्हणजे या ठिकाणी पहिली स्टेज, दुसरी स्टेज आणि तिसरी स्टेज म्हणजे हिथं वेगळाच कट ऑफ लागणार, इथं वेगळाच कट ऑफ लागणार आणि इथं वेगळाच कट ऑफ लागणार। म्हणजे तुम्हाला एवढ्या स्टेजेस अजून पार करायचे आहेत। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर त्यांना घ्यायचे आहेत। जसं की तलाठी भरतीला असेल किंवा बाकी परीक्षेला त्यांना टॅलेंटेड विद्यार्थी घेतलेला काही तोटा नसतो, परंतु इथं फक्त टॅलेंट घेऊन त्यांना फायदा बिलकुल पण नाही मित्रांनो। कारण त्यांना काय करायचं आहे, शिपाई भरती जर आहे तर त्यांना या ठिकाणी मित्रांनो स्वच्छता तुमच्याकडून करून घेणं गरजेचं आहे। पण फक्त हुशार जर मुलं समजा घेतली त्यांनी इथं जर घेतली आणि समजा त्याला स्वच्छता करायला जर एखाद्या विद्यार्थ्याला अनकम्फर्टेबल वाटत असेल किंवा त्याला वाटत असेल मी क्लास 1च्या लेवलचा विद्यार्थी आहे, मला हे झाडायला कसं काय लावतात, मला हे स्वच्छता करायला कसं काय लावू शकतात, हे मला कसं काय एवढं म्हणजे खालच्या दर्जाचं काम एखाद्या विद्यार्थ्याचा इगो असू शकतो। मग त्यांना इथं आउट ऑफ जरी मार्क घेतले आणि इथं जर त्याने म्हणजे एकदम त्याची इच्छा दर्शवली नाही तर मित्रांनो याचा काहीसुद्धा उपयोग होणार नाही, हे त्यांना अनुभवातून माहिती असतं। कारण त्यांनी अशा भरपूर कंडक्ट केलेल्या असतात मित्रांनो त्यांच्या एक्सपर्ट टीमने। त्यामुळे इथं त्यांना माहिती आहे की इथं आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थी घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला इथं निवडायला जास्तीत जास्त वाव भेटणार आहे। इथं निवडून परत मुलाखतीत काय सर्वांना कॉमन मार्क देतील। इथं काय जास्त मित्रांनो क्लास 1ची मुलाखत नाही की इथं काहीतरी वेगळे प्रश्न विचारून तुम्हाला काढतील। इथं ॲव्हरेज 10 पैकी 7 8 सर्वांना मिळतील। इथं 20 पैकी सर्वांना मित्रांनो 16-17 मार्क भेटून जातात। हे आतापर्यंतच्या ज्या सरळ सेवेच्या परीक्षा असतात जसं की ज्या बँकेच्या असतात आपल्या
जिल्हा लेवलच्या ज्या बँका असतात, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक वगैरे, तर त्या बँकेसाठी सुद्धा अशाच इंटरव्ह्यूचा क्रायटेरिया असतो. तर सर्वांना ॲव्हरेज मार्क दिले जातात, त्याचं काही ताण घ्यायची गरज नाही. म्हणजे आता आपण फक्त चाळणी परीक्षा या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पार पडत आहात. म्हणजे चाळणी परीक्षेतून जास्तीत जास्त या ठिकाणी विद्यार्थ्यांना वाव भेटणार आहे. कारण या ठिकाणी जर अर्ज जर बघितलं तर फक्त या ठिकाणी 3 लाख अर्ज आलेले आहेत. त्यातून पुढच्या स्टेजेस अजून तुमच्या बाकी आहेत. आता जो रिझल्ट लागणार आहे तो रिझल्ट फक्त आणि फक्त या ठिकाणी चाळणी परीक्षेचा रिझल्ट लागणार आहे. पुढं अजून या बाकीचे अजून तुम्हाला या परीक्षा पार करायचे आहेत. त्यामुळं कट ऑफ कमी लागेल याच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवा. आणि पुढची तयारी हे कशासाठी चांगलं वाटावं म्हणून सांगायचं का तुम्हाला की कट ऑफ कमी लागणार आहे, तर नाही. तुम्ही गाफील राहू नये, बिलकुल पण तुम्ही गाफील राहू नये. कारण या ठिकाणी 40,551 विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे. अर्ज आलेले आहेत मित्रांनो 3 लाख फक्त. ठीक आहे, अर्ज किती आलेले आहेत? 3 लाख या ठिकाणी फक्त अर्ज आलेले आहेत. 40,000 विद्यार्थ्यांना घ्यायचे आहेत. म्हणजे आपण बघू शकता मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी जर बघितलं तर 7 पैकी 1 विद्यार्थी त्यांना सिलेक्टच करायचा आहे. आणि या ठिकाणी कोणतीही संधी असणार नाही. कारण हे जे जागा आल्या होत्या त्या ओपनमधून सगळ्या जागा आलेल्या होत्या, हे पण आपण लक्षात घ्या. त्यामुळे फायनल रिझर्व जी लिस्ट लागणार आहे ती सर्वांसाठी अनकॉमन म्हणजे सर्व काय अनरिझर्वमधूनच भरले जाणार आहेत. हे त्यांनी नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. या ठिकाणी बघू शकता 5,793 जागा आहेत. त्याच्या 7 पट जर केलं तर 40,551 विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी भेटणार आहे. फक्त त्यांनी जे काही मिनिमम गुणवत्ता होण्याचे निकष जे दिलेले असतात तर त्याच्यामध्ये फक्त त्यांनी सांगितलं होतं की बाबा अनरिझर्वसाठी जे आहे ते 35% गुण पाहिजेच आहेत. आणि बाकीच्या उमेदवारांना कॅटेगरीमध्ये आहे त्यांना 5% सूट, म्हणजे त्यांना 30% या ठिकाणी पाहिजेच आहेत. हे कशासाठी? जर याच्या खालचा जर एखादा विद्यार्थी असेल आणि जागा जरी शिल्लक असतील तरीसुद्धा त्याला घेतलं जाणार नाही. मिनिमम या ठिकाणी 35% पाहिजेच आहेत. भले एखादी जागा रिक्त करायला योग्य कॅन्डिडेट न मिळाल्यामुळं, परंतु त्याच्या खाली घ्यायचं नाही असं त्यांचा क्रायटेरिया असतो. याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर मित्रांनो त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे की बाबा लिपिकसाठी 14 पाहिजे आहेत. म्हणजे या ठिकाणी 40चे जर आपण 35% केले तर आपल्याला या ठिकाणी किती पाहिजे आहेत? तर या ठिकाणी 14 पाहिजे आहेत. आणि जर 30% सवलत जर दिली तर ते उमेदवारांचं किती होत आहेत मित्रांनो? या ठिकाणी जर सवलत दिली तर 12 मार्क होत आहेत. म्हणजे कॅटेगरीसाठी 12 पाहिजेच आहेत लिपिकसाठी, आणि अनरिझर्व कॅटेगरीसाठी 14 या ठिकाणी मार्क पाहिजेच आहेत. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि शिपाईसाठी 10.5 मार्क पाहिजे आहेत. आणि हे किती? 35%. 30चे 35% जर आपण केलं तर किती होत आहेत मित्रांनो? 30चे 35% केलं 10.5 होत आहेत. आणि जे कॅटेगरीमध्ये आहे त्यांना 5% सूट आहे. म्हणजे 30चे 30% जर केलं तर त्या विद्यार्थ्यांना किती पाहिजेत मित्रांनो? तर 9 मार्क या ठिकाणी पाहिजे आहेत. तर एवढे पाहिजे. त्याच्या खाली जर असतील मार्क तर तो कॅन्डिडेट यादीतून बाहेर केला जातो. हे लक्षात ठेवा. त्याच्या खाली त्यांना घ्यायचाच नाही. ठीक आहे. भले त्याच्या खाली जागा रिक्त झाल्या तरी चालतील असा त्यांचा क्रायटेरिया असतो. मिनिमम निकष त्यांनी दिलेले आहेत. या मार्काच्या वर जे पण असतील त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो सुरुवातीच्या 40,000 विद्यार्थ्यांना, ठीक आहे, ह्याच्या वरच्या 14च्या वरच्या अनरिझर्व कॅटेगरीतले आहेत त्यांच्या, आणि जे रिझर्वमध्ये आहेत त्यांना 12 हा क्रायटेरिया दिला. तर याच्यावरचे किती घ्यायचे आहेत मित्रांनो? आणि ह्या शिपाईसाठी तर त्याच्या लेवलने त्याच्या तुलनेने हे टोटल दोन्हीचे मिळून त्यांना किती घ्यायचे आहेत मित्रांनो? 40,000 विद्यार्थी पहिल्या या चाळणी परीक्षेतून निवडायचे आहेत. परंतु आता जे तुम्हाला पहिल्या रिस्पॉन्स शीटनुसार मिळालेली मार्क आहेत तर ती मार्काचा आणि याचा काही तुलना करू नका. पुन्हा एकदा सांगतोय ना, तर तुम्ही म्हणसाल 9 पडलेत, मी आता माझी होप सोडून देऊ का? बिलकुल नाही, बिलकुल नाही. कारण मित्रांनो एक लक्षात घ्या, हे तुमचे 9 मार्क जे आहेत ते बिफोर नॉर्मलायझेशन आहेत. आता तुमची जी ही फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे फक्त, आता दुसरी रिस्पॉन्स शीट लवकरच येईल. मग त्यामध्ये कदाचित तुमचे मार्क वाढतील, कमी होतील, तरी पण होप सोडायच्या का नाही. भले त्यामध्ये तुमचे अजून 2 कमी मार्क होत्या, 9चे 8 होत्या, तरी पण काही ताण घ्यायची गरज आहे का? तरी पण नाही. तरी पण तुम्ही स्पर्धेमध्ये आहात. स्पर्धेतून बाद कधी होणार तुम्ही? ज्यावेळेस तुमचं नॉर्मलायझेशन होऊन ज्यावेळेस मित्रांनो तुमची ॲक्च्युअल मार्क येतील त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की ह्या 9ची माझी 5 झाली का 9ची तुमची 15 झाली. ठीक आहे. मग त्यानंतर तुम्ही स्पर्धेत पण बसू शकता, स्पर्धेतून बाद पण होऊ शकता. त्यामुळे आफ्टर नॉर्मलायझेशन होईपर्यंत आपल्या होप्स तुम्ही सोडायच्या नाहीत, एवढं तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. आणि वारंवार तुम्हाला सांगतो, त्यांना 40,000 विद्यार्थी घ्यायचे आहेत, 7 पट विद्यार्थी घ्यायचे आहेत. टोटल जागाच्या 5,793च्या जर 7 पट केलं तर एवढा आकडा होतोय. त्यामुळं ज्यांचं टायपिंग चालू आहे त्यांना वाटतं की मला या ठिकाणी 20 मार्क सध्या पडलेले आहेत. ओके, तर तुम्ही बिंदास टायपिंगच्या नादी लागा. ते पण सुरुवातीला मराठी टायपिंग करा मित्रांनो, मराठी टायपिंग. कारण त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे की अगोदर आम्हाला मराठी टायपिंगमध्ये तुमचे काय केले जाईल मित्रांनो? टेस्ट घेतली जाईल. यामध्ये जर किमान गुण मिळवले तरच पुढं इंग्रजीसाठी तुम्हाला बोलवलं जाईल, बसण्यास परवानगी दिली जाईल. त्यामुळं इंग्रजीच्या सध्या नादी लागू नका. तसं पण इंग्लिश टायपिंग सोपं आहे मित्रांनो. मराठीची शॉर्ट फॉर्म वगैरे जे आहेत तर ते तुम्ही अभ्यासा, त्याची थोडीफार प्रॅक्टिस करा, जेणेकरून ऐन टायमाला कोणताही गडबड गोंधळ तुमचा उडणार नाही. अजून पण वेळोवेळी मी अशीच अपडेट तुम्हाला या ठिकाणी देत असतो. त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जरी सबस्क्राईब केलं नसेल, एक्झामड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. धन्यवाद.